हॅलो, नमस्कार मंडळी. आता एक क्विक पॉडकास्ट टाकते. आपलं रेग्युलर पॉडकास्ट थोड्याच वेळात येईल. ॲक्च्युली मला तुम्हाला एक कॉमेंट दाखवायची होती आणि मला असं वाटलं की ती आज दाखवून घ्यायला पाहिजे. कारण मला आज ह्या व्यक्तीवरती पॉडकास्ट करण्याचा मूड नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग. कारण किती ते ना सारखं सारखं तेच 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 बोलायला तर खूप आहे, पॉडकास्ट करायला तर मी करूही शकते, बट आज नको असं वाटतं आहे. पण ही कॉमेंट मात्र नक्की दाखवायची आहे. तर बघा, ही बघून घ्या कॉमेंट. ओके. सो नाव मुद्दामून मी दाखवत नाही आहे. तुम्ही जाऊन कोणी समजा तिकडे जाऊन बघितली ती कॉमेंट आणि नाव बघितलं आणि ती आय डी बघितली, तर वेगळी गोष्ट आहे. पण मला त्या आय डीला किंवा त्या चॅनलला शाउट आऊट दिलं असं अजिबातच मला तो आळ स्वतःवर घ्यायचा नाही आहे किंवा मला त्याच्यामध्ये हातभार लावायचा नाही आहे की माझ्यामुळे या चॅनलला शाउट आऊट मिळाला. कारण हे एक ज्वेलरी पेजचं म्हणजे नवीनच आता तुम्ही बघितलंच 2 मंथ अगो क्रिएट केलेली आय डी आहे. किती फेक, किती भिकार, किती अंडे म्हणजे सडेले आहेत ना खरंच. ट्रोल होतात नाही, तुम्ही ट्रोल होण्याच्या लायकीचेच आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका दम नाही तर कमेंट कशाला करता आणि कसले तुम्ही अंडे आणि कसलं काय इतकी फाटते तुमची. शी 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 काय ते एवढे सबस्क्रायबर आणि काय पण एक पण काही कामाचा नाही. काहून एक एक सडके 101 सडके आहेत. 2 महिने अगोदर आय डी क्रिएट करून बोंबाडला कॉमेंट करते आणि काय तर म्हणे मी वेगवेगळ्या आय डीने कॉमेंट करते, पण आज मी घाबरूनच ह्या आय डीने भीतभीतच कॉमेंट करते. कशाला मग आज, कशाला आज काय मुहूर्त आहे का? हां, का काय पाहिजे होती? भीक मागायला आली ना? खरं सांग, भिकारी कुठली. पण तसं पण तुला कोणी भीक घालणार नाही आहे. आणि बोंबाडच्या इथे तर नाहीच नाही. तिचे स्वतःचे खाण्याचे लाले लागलेत, तिच्याकडचे अंड्यांचे तर त्याच्याहून बत्तर आलेत, तर ते काय तुझ्याकडनं घेणार आहेत आणि तुला भीक घालणार आहेत. आणि तुझ्याकडनं म्हणजे कसं काय काय विचार करून अशी कॉमेंट करता. आणि माझ्याकडनं जर तुला हवं असेल की मी तुझी कॉमेंट बघून रिॲक्ट होईन लगेच, तर रिॲक्ट मी झालेली आहे. हे तुझं पर्पज सर्व झालेलं आहे. पण नुसतं रिॲक्ट होऊन काय फायदा आहे ना. तुम्हाला चान्स दिला फक्त तुझ्यावरती बोलण्याचा. गुड फॉर मी. नाहीतर मी आज एकच आपलं काहीतरी म्हणजे ठरवलं आहे ते पॉडकास्ट टाकून मोकळी झाली असती. पण मला आज दोन पॉडकास्ट टाकता आले. म्हणजे एक मिनी हे आणि एक माझं रेग्युलर पॉडकास्ट येईल. थँक्यू सो मच. आणि राहिला प्रश्न माझ्या मंडळींकडनं तुला काही मिळण्याचा किंवा ते ऑर्डर वगैरे काहीतरी प्लेस करतील, तर या भ्रमात तर राहूच नको. कारण ते लिंकवालं पब्लिक आपल्याकडे नाहीच आहे. कारण त्यांना माहिती आहे की जीजी असं कुठलेही हे काही करत नाही. आणि त्याच्यामुळे ते ते इथे आहेत त्याचं कारणच हे आहे की त्यांना ते विंकमध्ये काही इंटरेस्ट नाही आहेत. ते स्वतः तेवढे केपेबल आहेत. ते स्वतः चांगल्यात चांगलं पेज शोधू शकतात. ते स्वतः त्या गोष्टी स्वतःसाठी अवेलेबल करून घेऊ शकतात. सो त्यांना तुझ्यासारख्या फालतू लोकांची, फालतू पेजची काहीच गरज नाही आहे. सो तुझा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे. तू सडकी आहेस, सडकी होतीस आणि सडकीच राहणार आहेस. आणि इतकी बकवास आउटडेटेड ज्वेलरी कोणाला हवी आहे? ती बोंबाड घेते का बघ, फुकट पण घेणार नाही ती. विकत तर दूरचीच गोष्ट आहे. शी 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 काय रे सडके. बरं झालं हिम्मत केली, हिम्मत. डर तो बना रहना चाहिए भाई. आणि मला एकदम आनंद झालेला आहे की म्हणजे फुल दरारा दरारा रा 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 रा. आणि काय तर तुझ्याबद्दल चांगलं बोललं की ट्रोल होतं. चांगलं बोललं की म्हणजे काय चांगलं, ती कॉमेंटच चांगल्या ठेवते. जरा दिसू तरी दे ना कसं बोलतात वाईट. याचा अर्थ तिला वाईट पण बोललं जातं आणि ती ते दाखवत नाही. आणि हे तुम्हाला कसं माहिती चांगलं बोललं की ट्रोल होता? म्हणजे मला पण तुम्ही एकदम फॉलो करताय आणि प्लस तिलाही व्यवस्थित तुम्हाला तिच्याबद्दलही चांगली माहिती आहे की वाईट कॉमेंट्स ती ठेवतच नाही. म्हणूनच तुम्ही बोललायत की चांगलं बोललं की ट्रोल होतं. वाईट कॉमेंटी उडवून लावते. याचा अर्थ तू कोणतरी बोंबाड तर नाही, खोटं पेज उघडून बसलेली. लबाड की म्हणणार आहेस? 4 वर्ष अजून तरुण. अरे बाप रे बाप. चढवायची पण एकदम हद्द असते. हे जरा अति नाही का होते? 4 वर्ष कशाला, अगदी 40 वर्षच करून टाकायचं ना तरुण. म्हणजे एकदमच काय ते एकदम ताणलं आईच्या पोटातच घुसवायचं होतं तिला, नाही का? नाही का नाही का नाही का? ये घर ऐसा है ना, जादुई घर है, जादुई घर. बोंबाड को एक्सपोज करके रख देगा. आणि एकदम एक एक गोष्ट म्हणजे तिचं एक एक खोटं बाहेर काढणार हे घर. मार्क माय वर्ड्स.
म्हणजे अगदी तिच्या लुक्सपासनं ते तिचा जे काही खोटेपणा करेल ते सगळं ते त्याचसाठी ते घर तिच्या नशिबात आलं आहे. आणि हळूहळू बघा तिचा कसा पिटारा उघडतो. वेट अँड वॉच. मी नाही सांगणार आली मोठी. तुला ऐकायचं होतं ना मी काय आता पुढे बोलते, काय काय खरं दिसतंय आणि काय कसं काय वगैरे असं तुला वाटलं मी हिंट देईन. मी हिंट पण नाही देणार, फक्त तुला एक्सपोज करणार. बोंबडा का झोंबडा, तुझा आरवला आता कोंबडा. सुबह हो गई बोंबडा बोंबडा रे बोंबडा. मंडळी, आपण थोड्याच वेळात भेटूया आपल्या रेग्युलर पॉडकास्टमध्ये. बोंबाडवर पॉडकास्ट लवकरच येईल, पण आज नाही, थोडा धीर धरा, मज्जा येणार आहे, बघत राहा. सो सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत टेक केअर, बाय.